हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा दुपारचे 3:30 पावणे 4 आणि आत्ता व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. तर आता म्हणलं तर सकाळी ना गवताला गेलेली बघा, त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूट करता आलं नाही. तर भरपूर सारं शेळीसाठी पिल्लांसाठी गवत आणलं होतं सकाळी सकाळी लवकर जाऊन. आणि आज म्हणलं तर लवकरच गिरण चालू केलेले. 3:30 पावणे 4 वाजलेले. तर एक दळणं यायचं होती आणि ते दळायचं चालू होतं माझं. हे वरचीवर यायचं, एक यायचं आणि लगेचच जात होते. तर मला आज लवकरच गिरण चालू करावं. आणि इकडं आतमध्ये म्हणलं तर हे बघा एवढा मोठा पसारा केला दिवसभर पोरांनी. आणि अक्षता आणि माऊली दोघं पण झोपली होती. तर माऊलीला 5 वाजता ट्युशनला जायचं होतं. तर आज लवकरच झोपला होता माऊली. दुपारी 2-2:30 वाजता झोपला होता. तर म्हणलं चला आपण आता लवकरच गिरण चालू करूया. तर जेवढी लवकर कामं होतील ना, तेवढे एक कामं परत वाढत वाढत जातात. आणि इकडं बघा अक्षताची मैत्रीण आली होती तिला बोलवायला. तर आपलं अक्षु ना दुपारचं थोड्या वेळ झोपत असे. आणि आज काय झालेलं माहिती आहे का, माझी सगळी पिठं संपली होती. अगदी बेसन पण संपलेलं होतं बघा. आणि दिवाळीला जी डाळ आणली होती ना माऊलीच्या पप्पांनी, जास्त डाळ आणली होती, मी तेच वाळवून ठेवलेली. आणि ज्वारी गहू असं दोन्ही पण पिठं संपलेली, बेसन पण संपलेलं. म्हणलं चला आता या डाळ अगोदर कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतली. त्याच्यानंतर ज्वारी पण थोडंसं वाळवून घेतली, ज्वारी गहू आणि मका. आणि काल ना गहू आणले माऊलीच्या पप्पांनी, तेच म्हणलं आता बघूया कसं म्हणजे की चपात्या वगैरे कशा होतात. आणि थोडंसं तांदूळसुद्धा घेतलेलं आहे मी हे करायला निवडायला. तर ते पण तुम्हाला पुढं सांगते कशासाठी घेतले मी तांदूळ. तर चला आता सगळे एक एक दळणं दळून ना मला ठेवून द्यायच्यात. परत आधीमध्ये ना होत नाही. इकडचं बाजार असल्यामुळे का नाही, सोमवार असल्यामुळे माऊलीचे पप्पा आत्ता आलेत बघा. आज 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. सगळीकडं म्हणलं अंधार पडलेलं आहे. आणि माझं म्हणलं तर स्वयंपाक चालू आहे. आणि काल बघा हे असं गणेश गहू आणलेलं आहे. तर हे आम्ही गहू ना खात असतो कधी कधी. तर आता ह्या वेळेस ना जरा बदल केलेला आहे, वेगळा आणलेला आहे. आणि गेल्या वेळेस ना कंगणं आणला होता. आणि हे जे बघा आमच्या इथं पण आहे. काल बघा असं दारावरती तांदूळ आलं होतं विकायला. एक छोटासा पिकअप आला होता. तर त्याच्यामधून का नाही असं माऊलीच्या पप्पांनी तांदूळ घेतले. हे कोणतं तांदूळ आहे तर मला काही माहीत नाही. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे तांदूळ घेतलेले. तर चला आता मी ना ह्याचं भात बनवणार आहे. आता मी ह्याच तांदळाचं बघा भात बनवणार आहे. आता कसा होतो कसा नाही माहीत नाही. अशा पद्धतीचं तांदूळ असं तांदूळ घेतलेले. तर ह्याच तांदळाचं मी भात बनवणार आहे. आणि इकडं कुकरला ना डाळ लावलेले. कुकरला आज वरण भात करणार आहे. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30. आणि 4 वाजल्यापासून ना भरपूर अशी दळणं होती. आणि आज सकाळपासून ना अजिबात मला व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही. आणि शूट पण केलं नाही कारण भरपूर असं काम होतं. आणि सकाळपासून ना दळणं वगैरे करायचं, पीठ सगळं संपलेलं, गव्हाचं ज्वारीचं सगळं पीठ संपलेली. तर दळणं वगैरे करून घेतलं अगोदर. आणि व्हिडिओ शूट करायला ना अजिबात वेळ भेटला नाही. तर ते सगळं दळून घेतलं. आणि बाहेरची पण बरीच दळणं आली होती ना, 4 वाजल्यापासून गिरण चालू केली ते सगळं दळून घेतलं. आणि त्याच्यात ना तब्येत पण बरोबर नव्हती. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं तर जास्त बोलायचं नाही, बडबड वगैरे करायचं नाही. तर कानाला माझ्या ना म्हणजे कानाला नाही तर हे बघा असे कानाचे जे शिरा आहेत ना ते थोडंसं हे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं ना त्याची थोडीशी ट्रीटमेंट पण चालू आहे. त्याच्यामुळं जास्त बोलायचं पण नाही. आणि माऊली म्हणलं तर माऊली ट्युशनला गेल्या. माऊलीला ना इतका आगाऊपणा करत असतो. तर आता बापूंनी त्याला सकाळची शाळा लागल्यापासून ट्युशन लावले 2 तास. तर अक्षरचं चाललंय आपलं अभ्यास करायचं. अक्षताचं चाललंय अभ्यास करायचं. आणि माऊली ट्युशनला गेलेला आहे. तर चला माऊलीचे पप्पा अजून आलेले नाहीत. आणि कधी कधी ना मनाचं इतकं खचीकरण होतं आहे तर काय सांगते, अक्षरशः भरपूर असं मनाचं खचीकरण होतं आहे. अजिबात काहीच करू वाटत नाही. एकदा मन नाराज झालं तर काहीच काम करू वाटत नाही आणि कोणतीच गोष्ट करू वाटत नाही. तर असं माझ्याबरोबर होते बघा, इतकं माझं मन नाराज होते ना. तर ते सुद्धा तुम्हाला मी लवकरच सांगेल. वेळ आले ना नक्की सांगून टाकेल. तर माहीत नाही कधी वेळ येतो कधी नाही. इतकं मी तर आतुरता झाली ना त्या गोष्टीची म्हणजे की त्या दिवसाची आणि हे गोष्टी सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्याच्या. पण माहीत नाही असं काय होतं आहे माझ्याबरोबर, माझ्यासोबत असं काय होतं आहे. आणि एकदा मन नाराज झालं ना खरं सांगते अजिबात काहीसुद्धा करू वाटत नाही. तर असंच होतं आहे माझ्यासोबत. आणि काल ना काल पण परवा पण मी अजिबात व्हिडिओ शूट केला नाही, काल पण नाही. तर परवा बघा अगदी थोडासा व्हिडिओ शूट केला होता. माझा भाऊ वगैरे आला तर त्यांना अजिबात माझ्या भावाला ना अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. आणि असं मी ज्याला आवडते ना त्यालाच घेत असते. आणि
बहिणींना वगैरे आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये यायला, पण भावाला अजिबात आवडत नाही. तर त्याचा घरी आलेलं बघा माऊलीच्या पप्पांचा ना मोबाईल खराब झालेला आहे, तर त्यानं गेल्या 1-2 महिन्यात फोन घेतला आहे त्याला नवीन. तर ते माऊलीच्या पप्पांना आणून दिला आहे माऊलीचे पप्पा, आणि त्याच्याकडे एक शिल्लक फोन होता ना, ते त्याने घेतला आहे. आणि त्यांना माऊलीच्या पप्पांचा अचानक फोन खराब झाला. बापरे, इतकं टेन्शन आलं होतं ना. आणि गेल्या 2 महिन्यातच ना माझ्या भावाने नवीनच फोन घेतला, तेच माऊलीच्या पप्पांना आणून दिला. तर मी दाखवते माऊलीचे पप्पा घरी आल्यानंतर ना नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवते कसा फोन चालतोय ते. एकदम व्यवस्थित फोन चालतोय. 2च फक्त डिसेंबरमध्ये त्यानं फोन घेतला होता आणि माऊलीच्या पप्पांना फोन नव्हता. त्यामुळे आता सध्या बघा सगळी कामं ना फोनवरूनच आहेत, माऊलीच्या पप्पांची सगळी भाडे वगैरे. आणि ते तर फोन नव्हता. तर आणि गॅस वगैरे ते भरपूर अशा ग्रुपला, बऱ्याच ठिकाणच्या ग्रुपला ना याड येतं गॅस भरण्यासाठी CNG. तर त्याचा पण त्या पण ग्रुपचा मेसेज वगैरे येत होता. आणि माऊलीच्या पप्पांना 2-3 दिवस फोन नव्हता. 2 दिवस तर अजिबात काहीसुद्धा कळत नव्हतं. मेसेज आलेला गेलेला आणि फोन सगळा बंदच होता. तर माझ्या भावाने लगेच आणून दिला त्याला फोन, ह्यांना फोन, माऊलीच्या पप्पांना त्यांना. आणि त्यांना काय व्हिडिओमध्ये घेता आलं नाही. त्याचा मित्र आणि ते दोघं आले होते. तर त्या दिवशी पण जास्ती माझी तब्येत खराब होती बघा. मी थोडं का होईना तरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. थोडा का होईना व्हिडिओ शूट केला होता, त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला. तर असं चला आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर म्हणलं चला आज ना पोरांसाठी थोडंसं वेगळं काहीतरी बनवूया. माझी पण आता कामावरली, तर आज सकाळधरून ना माझं ब्लाऊज कट करायचं चालू काम होतं. ब्लाऊज कट करायचं चालू होतं. परत आज सकाळी ना 5-6 ब्लाऊज अजून आलेले शिवायला. तर तुम्ही म्हणत असताना शेअर करत नाही, दाखवत नाही, तर असं सांगते, खरं सांगते तुमच्याबरोबर शेअर करतो. व्हिडिओ जर शूट करत बसलं तर बघा भरपूर असं कामं राहते ती शिवायचं वगैरे. आणि मला पटपट कामावरायचेच असतात ना, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नाही. तर मी कट करून 3 ब्लाऊज कट करून ठेवलेत. आणि त्यात कधी कधी ना भरपूर असं अक्षता माऊली घरी असतात ना, त्यांच्यामुळे तर अजिबात काम उरकत नाही. पोरं घरी असल्यावर इतका त्रास देतात ना, तर काही सांगायलाच नको. म्हणून माऊलीला ना ट्युशन लावली बापूंनी. आता 7ला येईल, 5ला गेला तर 7ला येईल. चला आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे, लसूण वगैरे सोलून ठेवलं आहे. तर मला जरा तर वेगळं काहीतरी बनवूया पोरांसाठी. चला मी ब्लाऊज कट करून ठेवलेलं दाखवते तुम्हाला. तर कट करून ठेवलेत. अजून मला ना ब्लाऊज पण आलेले शिवायला. तर ना माझं मिशनीचं सामान असतंय, तर मी अजून व्यवस्थित ठेवले नाही. तर हे बघा माऊलीच्या पप्पांचा फोन, तर कवरवरनं तर तुम्हाला ओळखू येत असेल. तर बंद पडलेला आहे फोन आहे त्यांचा. हे बघा अजिबात स्विच ऑफ उघडत नाही. तर माझ्या भावाने आता चांगला फोन आणून दिला आहे. तर हे फोन बंद पडलेला आहे. तर हे बघा मगाशी ना मला असे ब्लाऊज आलेले आहेत. तर ही जी मापाचा आहे ना ब्लाऊज, तर त्या ताईंचं बघा मी शिवलेला आहे. तर त्या ताईंचं असं म्हणणं असतं की प्रत्येकच वेळेस तुम्हाला जसं आवडेल ना तसं शिवा तुमच्या मनाने. आणि हे सगळे त्या ताईंचे जे ब्लाऊज असतात ना, ती माझ्याच मनाने शिवत असते मी. आणि इकडे पण असं मी ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत. आणि लोकांचे असतात बघा कपडे वगैरे, तर व्यवस्थित ठेवणं गरजेचंच असते. तर बघा, तर अजून एवढे राहिलेत शिवायचं. तर हे बघा हे एक ब्लाऊज आहे. हे अस्तर असेल ह्याचं. आणि हे ब्लाऊज ह्याला काय अस्तर लागत नाही. तर हे 2 कट करायचे राहिलेत. आणि आज हे ना एवढं 3 कट करून घेतलेत, 1 तासात 1.5 तासात. आणि प्रत्येकाचं माप बघा इतकं काळजीनं शिवावं लागतं ना, खरं सांगते. इतकी हे असते ना मनामध्ये काय म्हणते ते इतकं टेन्शन असते ना. लोकांचं असतात ना कपडे मोला महागाचं व्यवस्थित जिथल्या तिथं असं ठेवावं लागतं. आणि शिवायला पण तसंच काळजीनं शिवावं लागतं. आणि हे ताईंचं बघा परत अजून ब्लाऊज आलेले आहेत शिवायला. तर आता मी ठेवलेलं हे बघा असं. तर हे सगळे अस्तरचेच ब्लाऊज आलेले आहेत मला शिवायला. आणि प्रत्येक वेळेस त्या ताईंचं ब्लाऊज माझ्याकडंच असतात. आणि हे जे ब्लाऊज आहे बघा शिवलेला, तर त्या ताईंचं ना मी शिवलेला आहे. त्या ताईंचं म्हणणं असतं की तुम्ही म्हणजे की तुम्ही जसं शिवचाल ना तसं मला आवडते, तुमच्याच मनाने शिवा. ते बघा असं मी पानगळा काढून ना थोडीशी लेसची डिझाईन वगैरे काढलेली, नोट्स वगैरे लावलेलं. तर त्या ताईंना मी जसं गळा काढून ना तसं आवडतंय. तर चला अशी ना काळजी घ्यावं लागते लोकांच्या कपड्यांचं, व्यवस्थित वगैरे ठेवावं लागते. चला आता स्वयंपाकाला लावायचं आहे. आणि शेळीला वगैरे गवत आणायचं, एवढं सगळं करायचं, ब्लाऊज शिवायचं, दळणं वगैरे दळायचं, सगळं घरचं करायचं. आणि कधी कधी माऊलीच्या पप्पाने इतकं वैताग ना, तर खरं सांगते माऊलीच्या पप्पा म्हणते अजिबात शेळी सांभाळायला नको, एका शेळीसाठी काय आरी पडत असते, ते शेळी देऊन टाका आईला, असं ओरडत असते. पण बघा प्रत्येक बायकांचं असं असते की एकदम कसरत असते. पण माझं पण तसंच आहे. पण मला पण वाटतं असं बरेच काही बघा भाकरीचे तुकडे वगैरे राहत असते शिल्लक,
आणि आमच्या शेळीनं भाज्या वगैरे सगळं खाते. त्याच्यामुळे मला वाटतं ना आपल्याकडनं थोडं का होईना शिळं राहतं आणि ते बघ न खराब होता म्हणजे की न फेकून देता आपल्या शेळीच्या तर मुखात जाईल असं मला वाटतं. म्हणून वाटतं की नको द्यायला शेळी आईला काही देऊ वाटना झाली. नाहीचं म्हणणं आहे की अजून असू दे सांभाळ तुलाच काहीतरी होईल. तर बघा असं मला वाटतंय. तर माऊलीचे पप्पा कधी कधी इतकं वैतागतात ना अजिबात मदत करू लागत नाहीत. तुझी तूच बघ आणि तुझी तूच कर. नको म्हणजे की एका शेळीसाठी नको हे करत बस म्हणजे की एवढं सगळं ॲडजस्ट होत नाही. त्याच्यामुळे बघा एवढं हे शूट करायचं एवढं काय सोपं नसते सगळ्या गोष्टी करत करत घरातले. परत आता शेवायचा सीझन झाला आहे बऱ्याच तिघी चौघी ताई येऊन गेलेले आहेत आणि फोनवरनं पण मला चौघी ताईने विचारले की कधी करणार आहे चालू कधी चालू करणार आहे. तर त्यांना शेवाय चालू करायच्यात आणि गेल्या वेळेस बघा मी पापड्या कुरवड्या सगळं विकलेलं सगळं बनवलेलं. पण ह्या वेळेस काही एवढं शक्य होणार नाही. तर बऱ्याच ताई अजून मला विचारतात ह्या पण वेळेस ताई तुम्ही करणार आहे का बनवणार आहे का. तर बघा आता सध्या बघा मला की घरी खायला करणं होई नाही आणि विकायला कधी करू तर ह्यावेळेस नाहीच बोलले मी सगळ्यांना. तर बघू काय होतंय. तर चला आता स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि इकडं मी आज मला वडापावचा बेत बनवायला घेतलाय बघा. आता इकडं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर तर मी सगळं निवडून घेतलंय आणि आपलं बघा मस्तपैकी बटाटा शिजायचं चालू आहे. तर इकडं माऊलीच्या पप्पांनी आता येताना ना दूध आणलं होतं आणि ज्या बघा त्या दिवशी मी भरणी आणली होती ना त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर ठेवली होती ना, तर अगदी छान राहते जसंच्या तसं आणि एवढे मोठे पाव आणलेले बघा भरपूर सारे सगळ्यांसाठी पाव आणलेले. तर चला आता हे सगळं ना पेस्ट करून घेऊया आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीत ना गावाकडच्या पद्धतीत असं मी वडापाव बनवायचे चालू आहेत माझे आणि जास्त मसाले वगैरे काही घालत नाही मी. आणि बटाटे म्हणलं तर खूप छान असं शिजले तर वरणी बघा थोडीशी कोथिंबीर टाकण्यासाठी मी बारीक वगैरे चिरून घेतली होती आणि सगळं बघा असं मस्त आपलं छानसं सारण झालेलं अगदी इतकं मस्त वास येत होता. तर खरं सांगते खूप असं वास येत होता आणि अगदी थोड्याशा मसाल्यात जे काय आपले घरगुती बघा असते जिरी मोहरी एवढेच टाकलेलं आणि आपले मस्त गरमागरम ना अशा पद्धतीचे गोल गोल आपले वडे तळून झालेले. तर सोबत तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची तळून घेतली, कांदा आणि भरपूर सारे पाव आणि चटणी बनवली. म्हणजे आता हे जे काय आता ह्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. तर मस्त आपलं साधं सिंपल चटणी बनवली. पुढच्या वेळेस ना नक्की शेअर करेल मी चटणीचा व्हिडिओ. तर आपलं असं साधं सिंपल मस्त वडापावचा बेत आहे. तर या सगळे मस्त गरमागरम वडापाव खायला